जंगलातून भजन करीत चालले होते. वाल्यकोळी समोर आल्याने त्यांनी नारदजींना अडवलं. नारदजींना म्हणला, तुमच्याकडे जे काही धन असेल ते मला देऊन टाक. त्यावेळेस नारद मुनी म्हणले, माझ्याकडे संसाराचं नाशवंत धन नाही, माझ्याकडे रामनामाचं धन आहे. ते जर तुला पाहिजे असेल तर मी तुला द्यायला तयार आहे. वाल्यकोळी म्हणतो, तुझ्याकडे काहीतरी असेल ते मला देऊन टाक, नाही तर तुला हे 7 रान दिसतात का, मोहरी एवढ्या खड्यांनी भरलेल्या आहेत. तू जर मला दिलं नाही तर तुझ्या नावाचा यात खडा पडला म्हणून समज. नारद मुनी म्हणतो, माझ्याकडे संसाराचं नाशवंत धन नाही, माझ्याकडे रामनामाचं धन आहे. ऐकू द्या दादा. राम नाम के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती, मैं बिखरा हूँ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा, सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम 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 राम. विठ्ठल 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 विठ्ठल. नारद मुनी सांगतात, माझ्याकडे संसाराचं नाशवंत धन नाही, माझ्याकडे रामनामाचं धन आहे, ते मी रात्रंदिवस वाटत असतो. राम नाम के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती, मैं बिखरा हूँ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली. तो म्हणतो, तुला एकदा सांगलेलं कळतं का नाही, तुझ्याकडे जे काही धन असेल ते मला गप देऊन टाक, नाहीतर तू मेला म्हणून समज. नारद मुनी म्हणतात, तू एवढं पाप कुणासाठी करतोस. त्यावेळेस तो म्हणतो, माझ्या बायका मुलांसाठी करतो, माझ्या आईवडिलांसाठी करतो, माझ्या लेकरांसाठी करतो. नारद मुनी म्हणतात, तू हे पाप त्यांच्यासाठी करतोस, जा बरं त्यांना विचारून हे तुझ्या पापामध्ये ते वाटेकरी होतील का. त्यावेळेस तो म्हणतो, लयच हुशार आहेस तू, मी गेल्याच्या नंतर तू पळून नाही का जाणार. तस नारद मुनी म्हणतात, पळून नाही जात, तुला तर वाटत असेल मी पळून जाईन तर मला काय कर, झाडाला बांध आणि मग जा. तो नारद मुनींना झाडाला बांधतो आणि पळतच घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर आधी आईबाबाकडे जातो. आईबाबाकडे गेल्याच्या नंतर आईबाबांना विचारतो, आई बाबा, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतोय, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होशाल का. त्याचे आई बाबा म्हणतात, आम्ही तुला जन्म दिला, आम्हीच तुला लहानाचं मोठं केलं, आता तू आम्हाला सांभाळ. मग ते पापाने सांभाळ किंवा पुण्याने सांभाळ, याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. उठतात आणि निघून जातात आई बाबा बाहेर. मग हा नंतर मुलांकडे जातो. मुलांना विचारतो, मुलांनो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतोय, एवढं पाप करतोय, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होशान का. त्याचे मुलं म्हणतात, बाबा तुम्हीच आम्हाला जन्म दिला, आता तुम्हीच आम्हाला सांभाळा. मग ते पापाने सांभाळा किंवा पुण्याने सांभाळा, याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. मुलं बी जातात निघून. मग हा जातो पत्नीकडे. तार धंगिनी म्हणल्याच्या नंतर याला वाटलं थोडं तरी घेईन, पण जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात की कोणी कोणाचं नसतं. बायकोकडे जातो, बायकोला विचारतो, का ग मी तुझ्यासाठी एवढं पाप करतो, या पापामध्ये नाही कुणाचे कोणी, आई वाजा नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे
रे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय ए बेला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी कुणीच कुणाचं नसतं वाल्याकोळी बायकोकडे जातो आणि बायकोला विचारतो का ग मी तुझ्यासाठी एवढं पाप करतो या पापामध्ये वाटेकरी होशील का त्यावेळेस त्याची बायको म्हणती तुम्हीच मला लग्न करून घरात आणलं आता तुम्हीच मला सांभाळा मग ते पापाने सांभाळा किंवा पुण्याने सांभाळा याच्याशी माझा काहीच संबंध नाही वाल्याकोळी बाहेर येतो विचार करतो आणि पळतच नारजींकडे जातो नारजींना झाडाला बांधलेलं सोडतो आणि नारजींच्या चरण पकडतो काय मी उदार पावेन काय कृपा करेल नारायण काय कृपा करेल नारायण आईने सांगा तुम्ही संत जन से सांगा तुम्ही संत करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे धर्मा कैये खंड येल करवा काय पारसितला धर्मा काय मी उद्धार पावेना काही कृपा करला नारायण ऐसे तुम्ही सांग संत जन करा समाधान चित्त माझे पावेना कृपा करले नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे टाळी वाजा एकदा महाराजांसाठी असं. आपले तरी बरेच महाराज मी एका गावी कीर्तनाला गेली आणि त्यांचं असं झालं होतं नेमकं मृदंगाचार्यांचं पाकिट पेटीवाल्यांकडे गेलं होतं आणि त्यांचं पाकिट ह्यांच्याकडे आलं होतं आणि गायनाचार्य मंडळी पण आणि त्यांना नेमकं माझंच कीर्तन दिसलं बाबा त्याने कीर्तनातच सुरू केलं पगवाजा माझे पैसे गवा देतोस आता ते होते गायनाचार्य लोकांना काही समजलं नाही पण मला समजलं ना मी पण गायनाचार्यच होते ते म्हणे पकवाजा माझे पैसे गवा देतोस पकवाजे बी आपल्यासारखे हुशारच होते ते पण म्हणायला लागले देईन तर नाही देईन देईन तर नाही देईन देईन तर नाही देईन तुम्हाला समजलं का तुम्हाला पण मला समजलं देईन तर नाही देईन म्हणजे देईल तर नाही देईन ते म्हणले देईन तर नाही देईन देईन तर नाही देईन टाळकरी तर आपल्यालाच हुशार होते ते म्हणे देऊन टाके देऊन टाके देऊन टाके देऊन टाके देऊन टाके देऊन टाके असे काही असतात पण आपले असे आहेत का नाही एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा विठला 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 वाल्यकोळी नारजींना झाडाला बांधलेले सोडतो आणि त्यांचे चरण पकडतो डाकू असलेला वाल्यकोळी राम भक्त बनतो आणि राम जन्माला येण्याआधीच रामायण लिहून ठेवतो केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी कोळी याची कीर्ती वाढली गहना याची कीर्ती वाढली गहना कोळी याची कीर्ती वाढली गहना याची कीर्ती वाढली गहना रामायण रामाधी
जन्माच्या आधीच राम लिहून ठेवतो आणि त्याचा उद्धार होतो. कारण काय? गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. नारद मुनी एक संतच आहेत. रावणाने सुद्धा त्यांच्या पायावरती विश्वास ठेवला, त्यांचा उद्धार झाला. शबरीने सुद्धा गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला, त्यांचा उद्धार झाला. आणि वाल्ह्याकुळने सुद्धा संतांच्या पायावरती विश्वास ठेवला, त्याचा उद्धार झाला. मग एका सद्ग्रस्ताने तुकोबरायांना प्रश्न केला, संतांच्या पायावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर तुमचा उद्धार होतो, ह्याचं कारण काय? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित त्याची माझे हित करते सकळ, त्याची माझे हित करते सकळ, त्याची माझे हित करते सकळ, त्याची माझे हित जेने हा गोपाळ कृपा करी, 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 कृपा करी त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करते सकळ, तेरे गोपाळ कृपा करी, तेरे गोपाळ कृपा करी, तेरे गोपाळ कृपा करी, तेरे गोपाळ कृपा करी, कृपा करी त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याचे माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. ते माझे हित करतात की ज्या हितामुळे भगवंत माझ्यावरती कृपा करतो. जेने हा गोपाळ कृपा करी. एकदा आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ. सर्वांनी हात वर घ्या, सर्वांनी घ्या, सर्वांनी, मागचे पुढचे इकडचे तिकडचे, पाट्यावर बसलेले कट्ट्यावर बसलेले तिकडं हात वर घ्या. हात आपण कोणाला सोडत नाही. घ्या हात वर तिकडं सगळे. घेतलं. अरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. वाजवा टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल
आधी तुमचं भजन घेतलं, ते म्हणायला लागले आता तुमची पार्टी म्हणून तुमच्याच पार्टीचं भजन घेतलं, आमचं घेतलंच नाही. आता तुम्ही हात वर करा, बघू आमची पार्टी जिंकते का तुमची. घ्या वर, सगळ्यांनी वर घ्या. आणि ज्यांच्याकडे मोबाईल असेल त्यांनी शूटिंग काढा आणि टाका, कळू द्या सर्वांना आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह झाला म्हणून. घ्या सर्वांनी वर. मी पुढं म्हणणार, तुम्ही माझ्या मागं म्हणायचं. टाळपक वाज बंद. बघू तुमचा आवाज किती येतो, आमचा जास्त येतो का तुमचा जास्त येतो. घेतल्यावर सगळ्यांनी. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, पांडुरंगा 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 पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल 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 पुढच्या वर्षी पण तारीख येते काय बाबा या गावातली. मला तुमच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा तुम्हीच. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय सांगतात की संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण काय, त्याची माझे हित करीती सकाळ, जैने हा गोपाळ कृपा करी. ते माझे हित करतात. आपल्याला असं वाटतं की आपले हित आपले आई वडील करतात, पण हित आपल्या आई वडिलांना सुद्धा माहीत नसतं. हित नाही ठावे जननी जनका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात हित हे आपल्याला माहीतच नसतं. हित कशात आहे, भगवंताचं नामचिंतन करण्यात हित आहे. आपल्याला असं हित वाटतं पैसे कमावणं, गाडी घेणं, बंगला बांधणं, ह्याच्यात हित आहे. ह्याच्यात हित आहे का, नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हित कशात आहे, तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. हित ते करावे देवाचे कीर्तन, करून या मन शुद्ध भावे. विठ्ठल 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 त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ते माझ्यावर हित करतात की ज्या हितामुळे भगवंत माझ्यावरती कृपा करतो. तुम्ही कधी बघितलं का, जगद्गुरु तुकोबारायने तिसऱ्या चरणामध्ये सांगलं, भागलिया माझ वाहातील कडी. भागलिया माझ वाहातील कडी. टाळी वाजवा, टाळी. भागलिया माझ वाहातील कडी. सर्व सुख
त्याने वेळे सर्व भागली आवाज वाहतील कडिये त्यांचे याने जोडे सर्व सुख. काही लोक म्हणले की आम्ही तर कधी बघितलं नाही की जे तुम्हाला कडेवरती घेतलेलं संतांनी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आळंदी ते पंढरपूर 250 ते 300 किलोमीटरचा रस्ता ज्यावेळेस 80 ते 85 वर्षाचे म्हातारे अगदी उड्या मारत प्रवास करतात ते माझ्या माऊलीने कडेवरती घेतलं तरच ना. ही ऊर्जा ही ताकद केव्हा येते जेव्हा माऊली कडेवरती घेतात. भजन करीत चालतात ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया ज्ञानोबराया पहिलं मंडळ तुकोबराया ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ही ऊर्जा ही ताकद केव्हा येते जेव्हा माऊली कडेवरती घेतात. कारण माऊली अनाथांची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की भागले आमाद वाहतील कडिये त्यांचे याली जोडे सर्व सुख. तुकोबराय सांगतात जेव्हा परमार्थ पथकावरती आम्ही चालताना थकलो त्यावेळेस संत महात्मे आमची आई होतात आणि आम्हाला कडेवरती घेतात. भागली आमद वाहतील कडिये त्यांच्या संगतीमध्ये आम्हाला सर्व सुख प्राप्त होते. त्यांचे याले जोडे सर्व सुख. अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्यांच्या पात्रावरती राहिलेली शीत आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करेल आणि त्यांची अमृत वचने आम्ही कधीच मोडणार नाही कारण त्यांच्या अमृत वचनामध्ये आमचं कल्याण आहे. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तू का म्हणे जेविना वाणे तू का म्हणे जेविना वाणे शेविना वाणे तू का म्हणे तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडी बोलिले त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करे. झालेली कीर्तन सेवा. जाता जाता एवढंच सांगते आई वडिलांची सेवा करा आणि गो हत्या बंद करा आणि मुलींची सुद्धा हत्या बंद करा. ज्या वेळेस मुलगी गर्भात असते ना त्यावेळेस ती आईला विनंती करते आई सांग ना आई मला कोण वाचवणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. ती मुलगी ज्यावेळेस
जन्माला येते त्यावेळेस मुलगा, आपल्याला सगळ्यांना मुलगा पाहिजे असतो, पण मुलगा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस ज्यावेळेस त्याची बायको घरात येते त्यावेळेस आई वडिलांना घराच्या बाहेर काढून देतो, पण मुलगी आई वडिलांना सांभाळते. आपण मुलीला कमी समजतो, पण आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी ही श्रेष्ठ आहे. कीर्तनकारसुद्धा मुलगीच आहे, गायनालासुद्धा मुलगीच आहे. पुरुषांची संख्यासुद्धा कमी आहे, मुलींची संख्या जास्त आहे, म्हणून मुलगी श्रेष्ठ आहे. आपण मुलीला कमी समजतो, पण मुलगी ही कमी नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी माऊलीसुद्धा मुलगीच होती. जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता, त्या जिजामातेने गर्भामध्ये संस्कार घातले की या आया बहिणींचं कुंकू टिकलं पाहिजे, त्यामुळे जिजामातेने त्यांचे संस्कार घातले, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याने आपल्या आया बहिणींचं कुंकू टिकलं. नाहीतर आपण आता इथं असतो का आपल्याला आल्ला आल्ला करत फिरायला लागला असता. आता विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी सुद्धा माऊली मुलगीच होती. माता जिजाऊ होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोरात महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, तुझी तो महाराष्ट्र सारा मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हतं हो आले, आया बहिणींना संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, आया बहिणींना संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. म्हणे जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, म्हणे जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, करी विनंती आई शिवाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. माझा जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला, माझा जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊनची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगत गुरुत कोवाची, कल्याणाची शिकवण जगत गुरुत कोवाची. तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणा गडाला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप शिवा जन्मला, तो बापाचा बाप शिवा जन्मला. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गर्भात संस्कार घातले. या स्वराज्याच्या आया बहिणींचं कुंकू टिकलं पाहिजे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. आज्ञा होती माझी जाऊनची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे तोरणा गडाला. बापाचा 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 बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप
महिला मंडळ झोपल्या काय? झालं आता 5 मिनिटं घेणार आहे फक्त. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना कधी विसरू नका. महाराज तो बाप हाडाचे काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला शिकवण्यासाठी बाहेर गावी पाठवतो. पण आपण काय करतो, शिकतो का? आपलं प्रेम प्रकरणात चालू असतं, आपण शिकतो का? नाही. पण तो बाप एवढा कष्ट करतो, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याच्या मुखी घाल मेला, संसाराच्या पायी उभा जन्म उधळेला. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, तिच्या आईना पाचोळ आहे जिनरान माळ, जिनरान माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. तो बाप आपल्यासाठी एवढे कष्ट करतो, त्याची अवस्था ज्या मुलाला समजते तो सगळ्यात श्रेष्ठ. विठ्ठल 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 एवढंच सांगते. आईवडिलांना कधी विसरू नका आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि भगवंताचं नामस्मरण करा. कारण हा देह आपल्याला भगवंतानी भजनासाठी दिलेला आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्माच्या चरणी समर्पित, जन्मदात्या मातेपित्याच्या चरणी समर्पित, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित, तुम्ही सर्व गावकरी मंडळांच्या चरणी समर्पित की जे माझ्या कीर्तनासाठी इथं बसले. तुम्ही बसलात, तुम्ही देव आणि जे घरी झोपले ते महादेव. तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. तुमच्या चरणावरती त्यांना नतमस्तक. आणि ज्यांनी मृदंगाची साथ दिली असे आमचे मृदंग शिक्षक गजानन महाराज मुटकुळे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या मुलीसुद्धा इथं कीर्तनासाठी उपस्थित आहेत. गेले 5 दिवस झाला आपण बघताय, त्या आहेत म्हणून तुम्ही येत आहे हरिपाठाला कीर्तनाला, नाही तर तुम्ही येत नव्हतात. बरोबर का नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. आणि गायनाला साथ करणारे आमच्या स्वाती दिदी असतील. पहिल्या दिवशी तुम्ही ज्यांचं कीर्तन ऐकलं अशा प्रांजली दिदी आंभोरे, आणि कालच ज्यांचं कीर्तन झाले जुगलबंदी त्या अशा निकिता दिदी घुगे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि गायनाला साथ करणारे आमचे शंकर महाराज डोंगरे असतील. सर्वांचे नाव काही मला माहीत नाही. विनेकरी बापू, इकडचे बापू आणि गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा एकदा. तुम्ही शब्दाचं सुंदर असं नियोजन केलं, त्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. आणि आता कीर्तनाच्या नंतर भारूड होणार आहे, तर कुणी उठायचं नाही. एकच भारूड होणार आहे, एकच 5 मिनिटाचं फक्त. कुणीच उठायचं नाही. जे उठलं म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी, म्हणता मला कुणी भोळी, 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 म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला वेडी वेडी, म्हणता मला हो. अगं माय 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 माय
माय माय माय काय बोंबाट लाईट लावली काय बोंबाट उजेड पडलाय ग माय आणि तू ह्यासारखा काळा माणूस बी उजळात गोरा दिसायला रे भाऊ कोण हाय रे भाऊ तिकडं? अरे भाऊ मी साधी सुधी वेडी नाही मग मी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची वेडी आहे बर कुणाची वेडी आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजाची वेळ आहे. हा आणि मला या अखंड नामस्मरणाचं वेळ लागले कशाचं अखंड नामस्मरणाचं हा वेडी वेडी म्हणता मला 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 वेडी म्हणता मला कुणी भोळी म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळे म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळी म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळे म्हणता मला वेडी वेडी 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 म्हणता मला अरे भाऊ तिकडे गेले त्या बाया सगळ्या वेडी वेडीच म्हणत होत्या अरे भाऊ मी काय साधी सुधी वेडी नाही मग 8 दिवसा बाजार जाते 50 केळी मोजून आणते आतला गाभा मी खाते म्हणजे भाव भक्तीचा गाभा हा मी खाते आणि विकल्पासाली हा नवराच्या देते अशी मी वेडी आणि वेडी 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 म्हणता मला 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 वेडी म्हणता मला कुणी भोळी म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळे म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळी म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळे म्हणता मला अन वेडी वेडी म्हणता मला वेडी वेडी म्हणता मला वेडी वेडी म्हणता मला वेडी वेडी म्हणता मला अशी कशी ग बाई तू काय झालं रे भाऊ 8 दिवसा बाजारी जाते बरोबर आहे 50 केळी मोजून आणते हा आतला गावात तू खाते बरोबर आहे आणि या नवऱ्याच्या हाती टरफल देते वय ग अरे भाऊ मी तिकडे गेले होते त्या सगळ्याजणी मला येडी येडी म्हणायला लागल्या तू आहेसच वेडी मी येडी नाही रे मग मी कशी वेडी आहे आय अंडरस्टँड इंग्लिश बट स्पीकिंग बोंबा बोम डोंट इंटरनॅशनल फॉरम फॉर्म वेडी वेडी म्हणता मला 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 वेडी म्हणता मला कुणी भोळी म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळे म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळी म्हणता मला वेडी म्हणता मला कुणी भोळे म्हणता मला वेडी म्हणता मला वेडी 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 वेडी म्हणता मला आठा दिवसा भोळीची नहानी हंडा हंडा पाणी मोरवा मोरवा लोणी दसरा दिवाळी या दादूला नहानी मोरवा भर पाणी शिंपी शिंपी लोणी अशी कशी ग बाई तू काय झालं रे भाऊ हंडा हंडा पाणी घेते बरोबर आहे मोरवा मोरवा लोणी घेते हा आणि मग या नवऱ्याला आंघोळ घालायच्या वेळेस तुझं प्रेम काय चुलीत जातं वय ग अरे भाऊ
मला सांग 18 दिवसा पंढरपूरच्या बाजार जाते, तिथून अखंड नामस्मरणाची एक साबण आणते, बरोबर. म्हणजे नामस्मरण करते आणि त्याने माझं अंतकरण मळ जे आहे ते शुद्ध करते. अशी मी वेडी आहे. वेडी वेडी म्हणता मला, 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 वेडी म्हणता मला, कुणी भोळी म्हणता मला, वेडी म्हणता मला, कुणी भोळी म्हणता मला, वेडी म्हणता मला का हो वेडी म्हणता मला वेडी म्हणता मला, 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 का हो भोळी म्हणता मला, वेडी 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 म्हणता मला, ए वेडी म्हणता मला, कुणी भोळी म्हणता मला, 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 वेडी म्हणता मला, कहो भोळी म्हणता मला, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला, कुणी भोळी म्हणता मला, वेडी म्हणता मला, कुणी भोळी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला, वेडी 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 म्हणता मला, कुणी भोळी 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 म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, अगं ये. वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, हो 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 हो. अरे भाऊ तिकडे गेले सगळ्या जण येडी येडीच म्हणत होत्या मला. आता पण मी काय एवढी येडी का? मग मुठभर पैसे आणले, बापो, मग एक एक रुपया बर कुणी कुणी दिले, त्या मथारीनं दिले 50 रुपये. बर मग कमी समजलं का? येडी येडी म्हणतात. एवढी येडी नाही रे भाऊ, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी हो 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 आता रामकृष्ण हरी माऊली, आव म्हणा की व रामकृष्ण हरी. आजच्या ठळक बातम्या, विनोदी बातम्या, ते पण कशा विनोदी. याला का बरं.
तर ऐका मग विनोदी बातम्या. एका दिवशी एक एरोप्लेन मुंबईवरून ते नांदेडला जाणार होतं. मग काय झालं? मग त्या एरोप्लेनचे टायर पंक्चर झाले. मग त्या विमानाचे आहे की नाही ते टायर टायर पंक्चर झाले मग ते टायरचे पंक्चर नीट झाल्यावर ते एरोप्लेन लँड होणार आहे. एका दिवशी 8:30 वाजता एका मुंगीचा आणि ट्रकचा अपघात झाला. मुंगी खूप जखमी असल्यामुळे मुंगीला सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत आणि गाडी जागेवर ठार झाली. एका दिवशी एका गावात असं पाण्याची खूपच टंचाई होती. ते गाव खूपच खेळ होतं. खूपच त्या गावात काय 2-3 घरे होते. मग ते गाव मोठं होत गेलं. मग त्या गावात सर्व झालं, दुकान झालं, पाण्याचे असं सर्व झालं. मग पाण्याची टंचाई होती. मग हे सर्व तुम्ही कसे बसले बोलत चला हो कसे बसले तसेच त्या गावातच माणसे बसले होते. मग त्या माणसाने विचार घेतला, आता आपण काय करायचं रे बुवा? आता पाण्याची ना आपल्या टंचाई आहे की नाही, आता ग्रामसेवकला सांगून आपण पाण्याची बोल खतायची. मग आहे ना सरपंचाला बोलवलं. सरपंचाला बोलवलं आणि सरपंच म्हणले, अहो सरपंच. ते म्हणले काय हो? आम्हाला खूपच टंचाई आहे हो. ते म्हणले काय की हो? ते म्हणले आम्हाला पाण्याची टंचाई आहे हा. मग ते म्हणले बर आपण बोल खतू. त्याची बोल खतली पण कायची खतली हो? पाण्याची नाही खतली, अहो ते पोंगाची खतली हो, पोंग्याची. ते खातच नाही 1 रुपयेवाले पंडित पोंग्याची खतली. आणि एका दिवशी एक माणसाला रक्त पाहिजे होतं. त्याला रक्त कुणीच देत नव्हतं. मग सर्व दवाखाने फिरले. इकडल्या दवाखान्यात गेले, तिकडल्या दवाखान्यात गेले, इकडल्या दवाखान्यात गेले, तिकडल्या दवाखान्यात गेले. मग कोणाही दवाखान्यात रक्तच भेटलं नाही. मग ते एका खेकल्यानं रक्त दिलं, दुधी खेकल्यानं. हां, ते खेकल्यानं रक्त दिलं आणि ते रक्त दिलं त्या खेकल्याचे जीवनदान वाचले. एका दिवशी एक माशी एक पाण्यात होती. मग त्या पाण्यात माशीला काय पाहिजे होती? माशी शिकत होती. आपलं कसं जीवन आहे त्या माशीचं तसंच जीवन होतं. मग ते शाळेत जात होती, रोज शाळेत जात होती. मग ते शाळेत रोज गेली. मग ते अशी ते ते म्हणले, बाबा मला फोनच घेऊन द्या. तिचे बाबा म्हणले, हो बाई तू 10वी पास कर, तुला आत्ता फोन देतो. तू म्हणलीस काय दिलाच काय. आणि ते बाबा मग ते 10वी पास केली ना. 10वी पास केल्यानंतर ते बाबांनी तिला फोन घेऊन दिला. म्हणजे नाही फोन घेऊन दिला नाही बरं. त्या बाबांनी तिला फोनच घेऊन दिला नाही. ते म्हणले बाबा तुम्ही फोनच काय घेऊन दिला नाही. ते बाबा म्हणजे फोन घेऊन दिला बाई. तू 10वी पास केली का? ते भाई 10वी पास केली का? तेव्हा म्हणजे बाबा मार्क आणली की म्हणले. ते बाबा म्हणजे किती मार्क आणले बाई? ते काय किती मार्क आणले ते का मला लक्षात नाही गेलं. ते मार्क आणले होते ना. मग ते तिला फोन भेटला ना, तिनं फाशीच घेतली माशीनं बरं. आजच्या ठळक बातम्या संपल्या. चला उठा, कार्यक्रम संपला. सप्ताह